नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद जोशी. मी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे पेडियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज 29 डिसेंबर हा नॅशनल पेडियाट्रिक सर्जरी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो ऑल ओव्हर इंडिया. त्यानिमित्त मी माझं मनोगत व्यक्त करतो आहे. पेडियाट्रिक सर्जरी ही जी ब्रांच आहे ही सुपर स्पेशालिटी ब्रांचेसपैकी एक त्या मानाने नवी ब्रांच आहे. सुरुवातीला ही ब्रांच जनरल सर्जरी डिपार्टमेंटचा एक भाग होती. जवळपास असं म्हणता येईल की जगामध्ये अंदाजे इसवी सन 1910 किंवा 1920च्या आसपास अमेरिकेमध्ये या सेपरेट ब्रांचची सुरुवात झाली आणि भारतामध्ये ही ब्रांच सुरू करण्याचं जे श्रेय आहे ते डॉक्टर RK गांधी हे KEM रुग्णालय मुंबई येथे प्रोफेसर ऑफ पेडियाट्रिक सर्जरी म्हणून भारतातले पहिले पेडियाट्रिक सर्जन होते. सो त्यांना फादर ऑफ इंडियन पेडियाट्रिक सर्जरी म्हणून म्हटलं जातं. त्या व्यतिरिक्त जयपूर, कलकत्ता या दोन ठिकाणीसुद्धा पेडियाट्रिक सर्जरी सेपरेट डिपार्टमेंट म्हणून याची सुरुवात झाली. आता जवळपास 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि पेडियाट्रिक सर्जरी ही लहान मुलांच्या शस्त्रक्रिया याच्याशी संबंधित ब्रांच आहे आणि ही आता भारतामध्ये बऱ्यापैकी डेव्हलप झाली आहे. म्हणजे साधारणतः असं म्हणता येईल आपल्याला की भारतात आजच्या घडीला 3,500 ते 4,000 पेडियाट्रिक सर्जन्स आहेत. पण भारताची जी पॉप्युलेशन आहे म्हणजे आउट ऑफ अराउंड 130 करोडच्या पैकी जवळपास 15 ते 20% पॉप्युलेशन ही अंडर पेडियाट्रिक एज ग्रुप म्हणजे 0 to 18 वर्ष वयोगटापर्यंतच्या पॉप्युलेशन जी आहे त्याची जवळपास 15 to 20% पॉप्युलेशन ही या वयोगटामध्ये येते. सो म्हणजे एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला कॅटर करण्यासाठी हा जो नंबर आहे हा त्या मानाने अगदीच नगण्य आहे असं म्हणता येईल. त्यामुळे या ब्रँचची अजूनही भारतात फार आवश्यकता आहे आणि ही फार एक अपकमिंग ब्रँच आहे असं म्हणता येईल. दुसरं महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे जी न्यूनेटल किंवा नवजात शिशूंची जी शस्त्रक्रिया असते या नवजात शिशूंच्या शस्त्रक्रिया करण्याचं मुख्य काम पेडियाट्रिक सर्जन करत असतात आणि याच्या व्यतिरिक्त बाकी बरेच कामं असतात जे मी पुढे सांगणारच आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जवळपास 30% न्यूनेटल मॉर्टॅलिटी म्हणजे नवजात बालकांच्या मृत्यूचं जे प्रमाण आहे ते सर्जिकल रिलेटेड ब्रँचेसशी संबंधित आहे. त्यामुळे पेडियाट्रिक सर्जन्सचा फार महत्त्वाचा रोल असतो ही मॉर्टॅलिटी प्रिव्हेंट करण्यामध्ये आणि म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जेवढे काही न्यूनेटल मॉर्टॅलिटी रिडक्शन म्हणजे नवजात मृत्यूदर कमी करण्याचे जेवढ्या काही योजना आहेत त्यांच्यामध्ये पेडियाट्रिक सर्जनचा रोल फार महत्त्वाचा आहे. आम्ही मेनली या गोष्टींमध्ये पडद्यामागे काम करतो कारण पेडियाट्रिशियन्स जे असतात हे याच्यामध्ये जास्त समोर दिसतात. पण 30% म्हणजे ऑलमोस्ट 1/3 ऑफ पेडियाट्रिक पॉप्युलेशन म्हणजे लहान मुलांचे जे मृत्यूचे कारणं आहेत ते सर्जरी रिलेटेड असतात. त्यामुळे आपल्याला यामध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करायचा असतो हा न्यूनेटल किंवा नवजात बालकांचा मृत्यूदर जर कमी करायचा असला तर. त्यामुळे या ब्रँचचं फार मोठं महत्त्व आहे. पेडियाट्रिक सर्जरी म्हणजे नवजात बालकापासून ते 18 वर्ष वयापर्यंतच्या जेवढ्या काही बालकांमध्ये जे आजार असतात त्यांच्याशी रिलेटेड शस्त्रक्रिया करण्याचं काम पेडियाट्रिक सर्जन करत असतात. पण मला हे सांगण्यात फार आनंद होतो की आता जी टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाली आहे की म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हासुद्धा त्या बालकावरती शस्त्रक्रिया करता येऊ शकतात. त्याला इन फिटो सर्जरी म्हणतात. सो त्या इन फिटो सर्जरीमध्ये म्हणजे बाळ आईच्या पोटात असतानासुद्धा काही शस्त्रक्रिया किंवा काही प्रोसिजर्स करणं शक्य आहेत यासुद्धा पेडियाट्रिक सर्जन करतात. म्हणजे बाळ जन्मल्यानंतरच नाही तर बाळ आईच्या पोटात म्हणजे गर्भामध्ये बाळ असतानापासूनसुद्धा पेडियाट्रिक सर्जन्स दे कॅन ऑपरेट. आता जसं मी म्हणतो आहे की जवळपास 30% नवजात शिशूंच्या मृत्यूचं कारण हे सर्जिकल रिलेटेड असतं. म्हणजे 100 पैकी 30 बालकं हे ऑन ॲन ॲव्हरेज सर्जिकल प्रॉब्लेमनी दगावतात. तर ह्या सर्जिकल प्रॉब्लेमशी संबंधित जे काय काम असतं ते सगळं पेडियाट्रिक सर्जन करतात. त्यामुळे पेडियाट्रिक सर्जन हे एक कोअर आहे या टीमचं ज्या टीममध्ये मग कार्डियक सर्जरी असते किंवा कार्डिओलॉजी असते किंवा न्यूनेटॉलॉजी असते या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून त्या नवजात बालकाच्या सर्जिकल ट्रीटमेंटचं प्लॅनिंग करणं हा पेडियाट्रिक सर्जनचा रोल आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे क्वालिफिकेशन्स असतात. एक म्हणजे MS जनरल सर्जरी हा 3 वर्षाचा कोर्स आहे MBBS नंतरचा. त्यानंतर 3 वर्षाचा MCS सुपर स्पेशालिटी हा पेडियाट्रिक सर्जरी हा एक कोर्स आहे. हा एक ऑप्शन असतो. दुसरा ऑप्शन असतो MBBS नंतर 6 वर्षाचा DNB पेडियाट्रिक सर्जरी किंवा MCH पेडियाट्रिक सर्जरी असा सुद्धा एक कोर्स आहे जो भारतात काही ठिकाणी अवेलेबल आहे. सो मोस्ट ऑफ वी हू आर जे आम्ही पेडियाट्रिक सर्जन म्हणून काम करतो आम्ही जनरल सर्जरीच्या MS नंतर 3 वर्षाचा MCH पेडियाट्रिक सर्जरी हा कोर्स केलेला असतो. लोकांमध्ये या कारण ही जसं मी तुम्हाला म्हणालो ही ब्रँच ही रिलेटिव्हली नवीन सुपर स्पेशालिटीची ब्रँच आहे.
इनफॅक्ट ही सुपर स्पेशालिटीची फक्त एकच अशी ब्रँच आहे जी एज रिलेटेड आहे. एज रिलेटेड म्हणजे बाकी सगळ्या सुपर स्पेशालिटी म्हणजे यूरोलॉजी म्हणा, न्यूरोसर्जरी म्हणा, कार्डियक सर्जरी म्हणा, या सगळ्या ऑर्गन स्पेसिफिक सुपर स्पेशालिटी आहेत. म्हणजे त्या फक्त त्या पर्टिक्युलर ऑर्गनशी रिलेटेड डिसीजेसचं काम करतात. पण पेडियाट्रिक सर्जरी ही एज रिलेटेड सुपर स्पेशालिटी आहे. म्हणजे 0 to 18 इयर्सपर्यंत लहान मुलांचे जे काय सर्जिकल प्रॉब्लेम असतील ते सर्व सर्जिकल प्रॉब्लेम पेडियाट्रिक सर्जन डील करतो. त्यामुळे ही एक एज रिलेटेड सुपर स्पेशालिटी आहे आणि ओनली सुपर स्पेशालिटी विच इज एज रिलेटेड. त्यामुळे पेडियाट्रिक सर्जनचा जो रोल आहे तो राईट फ्रॉम म्हणजे लहान मुलांना सलाईन देण्यासाठी सुई लावणं, जेव्हा डिफिकल्ट व्हिनस ॲक्सेस ज्याला आम्ही म्हणतो तिथपासनं ते लहान मुलांमधल्या सर्व प्रकारच्या कॉम्प्लेक्स शस्त्रक्रिया किंवा सामान्य शस्त्रक्रिया करण्यापर्यंतचा पेडियाट्रिक सर्जनचा रोल आहे. म्हणजे आपण प्रॅक्टिकली असं म्हणू शकतो की वी आर लाईक जनरल सर्जन्स ऑफ पेडियाट्रिक एज ग्रुप फ्रॉम 0 to 18 इयर्स. त्याच्यामध्ये मुख्यतः लहान मुलांमध्ये जन्मतः व्यंग असतात, जसं म्हणा ज्या लहान मुलांमध्ये अन्ननलिकेचा रस्ता बनलेला नसतो, ज्या लहान मुलांमध्ये शीची जागा बनलेली नसते, ज्या लहान मुलांमध्ये जन्मतः किडनीच्या विकृती असतात किंवा आतड्यांच्या विकृती असतात किंवा ज्या लहान मुलांमध्ये बाहेरनं दिसणाऱ्या विकृती असतात, त्याशिवाय हर्निया, हायड्रोसिल, अनडिसेंडेड टेस्टिस म्हणजे अंडाशय योग्य जागी नसणं, याच्याशिवाय सुद्धा काही फुफ्फुसाच्या काही ॲनॉमली असतात म्हणजे विकृती असतात जन्मतः, किंवा लिव्हर, आतडे यांच्या संबंधित ज्या काय जन्मतः असलेल्या विकृती असतात किंवा जन्मल्यानंतर ज्या कोणत्या विकृती तयार होतात लहान मुलांमध्ये त्या सगळ्या विकृतींशी रिलेटेड संबंधित सर्जरी जी असतात ती सर्व ही पेडियाट्रिक सर्जन्स करत असतात. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की इनिशियली पेडियाट्रिक सर्जरी ही एकमेव अशी ब्रांच होती, पण आता याच्यामध्ये सुद्धा इतकं सब स्पेशलायझेशन डेव्हलप होत आहे. जसं पेडियाट्रिक यूरोलॉजी म्हणजे किडनी रिलेटेड लहान मुलांचे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये लोक फक्त काम करतात, किंवा किडनी रिलेटेड ब्रेन ज्याला न्यूरोसर्जरी म्हणतात त्याच्यामध्ये लोक काम करतात, किंवा पेडियाट्रिक कार्डियक सर्जरी म्हणजे हृदयाशी संबंधित गोष्टी त्याच्यामध्ये लोक एक्सक्लुझिव्ह काम करतात. असं या सब स्पेशालिटी आणखीन याच्यामध्ये डेव्हलप होतात आहे. त्यामुळे हे वर्क अजून रिफाईन होत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः लहान मुलांमध्ये जन्मतः व्यंग असतात, जसं म्हणा ज्या लहान मुलांमध्ये अन्ननलिकेचा रस्ता बनलेला नसतो, ज्या लहान मुलांमध्ये शीची जागा बनलेली नसते, ज्या लहान मुलांमध्ये जन्मतः किडनीच्या विकृती असतात किंवा आतड्यांच्या विकृती असतात किंवा ज्या लहान मुलांमध्ये बाहेरनं दिसणाऱ्या विकृती असतात, त्याशिवाय हर्निया, हायड्रोसिल, अनडिसेंडेड टेस्टिस म्हणजे अंडाशय योग्य जागी नसणं, याच्याशिवाय सुद्धा काही फुफ्फुसाच्या काही ॲनॉमली असतात म्हणजे विकृती असतात जन्मतः, किंवा लिव्हर, आतडे यांच्या संबंधित ज्या काय जन्मतः असलेल्या विकृती असतात किंवा जन्मल्यानंतर ज्या कोणत्या विकृती तयार होतात लहान मुलांमध्ये त्या सगळ्या विकृतींशी रिलेटेड संबंधित सर्जरी जी असतात ती सर्व ही पेडियाट्रिक सर्जन्स करत असतात. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की इनिशियली पेडियाट्रिक सर्जरी ही एकमेव अशी ब्रांच होती, पण आता याच्यामध्ये सुद्धा इतकं सब स्पेशलायझेशन डेव्हलप होत आहे. जसं पेडियाट्रिक यूरोलॉजी म्हणजे किडनी रिलेटेड लहान मुलांचे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये लोक फक्त काम करतात, किंवा किडनी रिलेटेड ब्रेन ज्याला न्यूरोसर्जरी म्हणतात त्याच्यामध्ये लोक काम करतात, किंवा पेडियाट्रिक कार्डियक सर्जरी म्हणजे हृदयाशी संबंधित गोष्टी त्याच्यामध्ये लोक एक्सक्लुझिव्ह काम करतात. असं या सब स्पेशालिटी आणखीन याच्यामध्ये डेव्हलप होतात आहे. त्यामुळे हे वर्क अजून रिफाईन होत चाललेलं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 50 वर्षापूर्वी जेव्हा ही ब्रांच भारतामध्ये आली त्यावेळा निओनेटल म्हणजे नवजात शिशूंच्या शस्त्रक्रिया फार चॅलेंजिंग जॉब होता. कारण एक तर इतक्या कमी वजनाच्या लहान मुलांवरती ऑपरेशन करणं, त्या दृष्टीने त्या लोकांना बेशुद्धीची म्हणजे भुलेची जी गरज होती ती प्रोव्हाइड करणं आणि त्यातनं सक्सेसफुल सर्जिकल आउटकम देणं, या सर्वच गोष्टींचं खूप मोठं चॅलेंज होतं. पण जसजसं आता मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट होते आहे, ॲनास्थेशियामध्ये जशी इम्प्रूव्हमेंट झाली आहे, त्यामुळे आता आपल्याकडे इतके चांगले रिझल्ट्स मिळायला लागले आहेत की या कुठल्याही पण कॉम्प्लेक्स ॲनॉमलीमधनं जवळपास 90% लहान बालकं यशस्वीरित्या आम्ही ऑपरेशनमधनं बाहेर काढू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे पुढचं आयुष्य जगतात सुद्धा. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होतो की 2014 पासनं आपल्याकडे लहान मुलांची शस्त्रक्रिया म्हणजे पेडियाट्रिक सर्जरी हे सेपरेट डिपार्टमेंट डॉक्टर उल्हास पाटील सरांनी डेव्हलप केलं आहे आणि याचा इतका मोठा फायदा या भागातल्या लोकांना होतो आहे की आज आपल्याकडे 50 बेडचं न्यूनेटल ICU आहे, म्हणजे नवजात बालकांचा ICU आहे, जिथे आपण सर्व प्रकारच्या पेडियाट्रिक सर्जरी, कॉम्प्लेक्स पेडियाट्रिक सर्जरीसुद्धा डील करतो आणि या सगळ्यांमधनं आपण पेशंट्सला यशस्वीरित्या बाहेर काढतो. आपल्याला इथे NICUमध्ये माझ्यासोबत डॉक्टर सुयोग तन्नीरवार म्हणून नवजात शिशू तज्ज्ञ आहेत.
त्यांच्या हाताखालचे डॉक्टर आहेत, माझ्या हाताखालचे सर्जरीचे रेसिडेंट आहेत. या सर्वांची जी टीम आहे, या सर्वांच्या टीमवर्कमुळे आम्ही इथे इतके छान रिझल्ट्स देऊ शकतो आहे की ज्याला आपण एक बेंचमार्क म्हणतो, म्हणजे की कुठल्याही पेडियाट्रिक सर्जरी युनिटचं एक सक्सेसफुल आउटकम मोजण्याचं जे प्रमाण असतं, ट्रकियोस्युअल फिस्च्युला म्हणा किंवा डायफ्रामॅटिक हर्निया म्हणा, या प्रकारचे जे आजार असतात यांच्यामध्ये जे सर्वायवल आउटकम आहे ते आपल्याकडे मोर दॅन 90% आहे, विच इज इक्वल टू एनी गुड नवजात बालकांच्या ICU एवढं हे प्रमाण आहे, हे सांगण्यास मला फार आनंद होतो आहे. जसं मी सांगतो आहे की जवळपास 30% निओनेटल म्हणजे नवजात शिशूंची जी मृत्यूदर आहे तो सर्जिकल रिलेटेड असतो. त्यामुळे पेडियाट्रिशियन किंवा निओनेटॉलॉजिस्ट यांना केव्हा या पेशंटला सर्जरीच्या ओपिनियनसाठी किंवा पेडियाट्रिक सर्जनच्या ओपिनियनसाठी रेफर करायचं याचं फार मोठं महत्त्व आहे. जर योग्य वेळी रेफर केल्या गेलं तर या प्रॉब्लेमचं सर्जिकल करेक्शन जर आवश्यक असेल तर ते केल्या जाऊ शकतं आणि ही निओनेटल मॉर्टॅलिटी रिड्यूस केल्या जाऊ शकते, ज्यामुळे फायनल सक्सेसफुल आउटकम फार वाढू शकतं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ॲनास्थेटिस्टसुद्धा फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, कारण त्यांनी बेशुद्धी व्यवस्थित दिली आणि पेशंटला व्यवस्थित बेशुद्धीने जर बाहेर काढलं तर बाळ पोस्ट ऑपरेटिव्ह आउटकम किंवा रिकव्हरी जी असते ती फार छान असते आणि आपल्याकडे या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय चे ओनर डॉक्टर उल्हास पाटील सर, मॅनेजमेंटचे सर्व लोक आणि मीडिया डिपार्टमेंट या सर्वांचा मी आभारी आहे की या नॅशनल पेडियाट्रिक सर्जरी दिवसानिमित्त आपण हा एक पेडियाट्रिक सर्जरी अवेअरनेसबद्दल हा एक व्हिडिओ प्रसारित करू शकतो आहे. डॉक्टर प्रमोद बिरुड सर रजिस्ट्रार यांनी स्पेसिफिकली मला फोन करून आजच्या दिवसाबद्दल अभिनंदन करून हा व्हिडिओ घेण्याचा आग्रह केला आहे, त्यामुळे मी त्यांचासुद्धा अत्यंत आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.